हाय, हॅलो, नमस्कार. मी आशू. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. गुड मॉर्निंग आणि सर्व बहिणींना माझ्याकडून वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर मी इथे लाडू घेतलेत करायला आणि शेंगदाणे मस्त असे भाजून त्याचं सोलपट काढून त्यामध्ये पेंडखजूर ॲड केलं, त्याच्या बिया काढून आणि बदामाचे काही काप्स ॲड केलेत आणि मिक्सरमधून हे फिरवून घेतलं. तर थोडंसं जास्त मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं ते चिकट होईपर्यंत आणि मग इथे बनवायला घेतले लाडू. हे लाडू उपवासाला पण चालतात आणि खूप छान झाली होती. टेस्ट पण मस्त होती याची. तुम्ही नक्की करून बघा. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. तर मी आता इथं करते पूजेची तयारी. मी इथे पूजेची तयारी करत आहे. त्यामध्ये घेतलं पंचखार. पंचखार म्हणजे शेंगदाणे, डाळवं, मुरमुरे, साखर आणि पोहे हे असं देवाचं पाणी, वस्त्र, तुपाचा दिवा आणि भिजवलेली मूग डाळ, त्यात थोडं मीठ ॲड करते आणि त्यानंतर इथे 5 हळदीचे खोंबं, पंचीपाळ, बांगड्या, रील आणि हे सर्व साहित्य घेतलेलं आहे मी. यामध्ये काही बसत नव्हतं सामान, त्यामुळं पिशवी घेतली. या छोट्या बॅगमध्ये मी सामान ॲड केलं. 2 आंबे आणि ओंटीचं पॉकेट, पीस, एक सवाष्णीला देता येते म्हणून आणि काडी डब्बी, घंटी वगैरे असं सर्व पूजेचं साहित्य मी ॲड केलेलं आहे यामध्ये. ही बॅग रेडी आहे आपली आणि नैवेद्यासाठी मी खीर बनवून घेतली होती शेवयाची आणि ही एक बॅग आणि हा एक डब्बा असा तयार आहे आणि यामध्ये ठेवली डिश. तर नैवेद्य वगैरे दाखवायला आणि ही आपली बॅग आणि हा डब्बा रेडी आहे आणि मी ते छान असं तयार झाले. मी कशी दिसते नक्की सांगा, कमेंट करा. तर इथे मी तुम्हाला बांगड्या दाखवत होते माझ्या. मी पिंक आणि ग्रीन कलरच्या मस्त अशा मिक्स मॅच करून बांगड्या घातल्यात. त्यानंतर हा ब्लाऊज, माझा लूक, हा लूक कसा दिसतो नक्की कमेंट करून सांगा. आणि यापुढे आहेत माझे काही फोटोज, मी व्हिडिओ नाही घेतले. आणि गाईज, मला नथ कशी दिसते ते पण सांगा. रात्री मी जेवणासाठी बनवलं होतं पनीरची भाजी, भात, शेवयाची खीर, आंब्याचा रस, चपाती आणि जेवण पण छान झालं. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. भेटूयात लवकरच.